Good evening friends, and you are most welcome in this online class of our summer coaching classes. And the same question friends. Which question? Are you really enjoying grammar at home? I hope you are doing very well. Am I right? Okay then friends, come to the point. Which is the point today? Friends, today's point is perfect past tense. Perfect past tense is the third sub kind of past tense. Third sub kind of past tense. It is called Purna Bhutkal in Marathi. Yesterday we saw continuous past tense. Before that we saw simple past tense. Therefore, today the number of perfect past tense has come. So friends, have a look at the structure of this tense. Subject plus had plus PP or V3. PP means past participle or V3. Some people call it V3. You may call it whatever you like. It doesn't matter. Only the spelling will not change. Then the object. Friends, look at the structure once again. Subject plus had plus PP or V3 plus object. Now, friends, let's move ahead. Let's see the use of perfect past tense. Means where this perfect past tense is used while talking or writing. Friends, I have written the use of perfect past tense on the whiteboard. Perfect past tense is used to tell the action that completed in the past before a specific time. Perfect past tense is used to tell the action which completed in the past but before a specific time. For example, I have written the example. I had reached the school before the school rang. Means the time, the specific time of ringing the bell, the action was taken place. Which action? The action of reaching the school. So friends, now let's see how the perfect past tense is turned into interrogative sentence. See the structure here. Had plus subject plus PP plus object. Then how this sentence is turned into negative. Look at this structure. Subject plus had plus not plus PP plus object. In this way, friends, now come to the point. Which point? Let's explain in Marathi. Yes. मित्रांनो, आज हा परफेक्ट पास्ट टेन्स बघायचा आहे. परफेक्ट पास्ट टेन्स हा पास्ट टेन्सचा सिरियल नंबरने तिसरा उपप्रकार आहे. बघा त्याच्या स्ट्रक्चर कडे. या परफेक्ट पास्ट टेन्सचं स्ट्रक्चर आहे सब्जेक्ट प्लस हॅड प्लस पीपी मीन्स पास्ट पार्टिसिपल ऑब्लिक V3. काही लोक त्याला V3 म्हणतात. काय म्हणायचे ते म्हणा. त्याच्यानंतर ऑब्जेक्ट. बरोबर आहे. अशा प्रकारचं स्ट्रक्चर आहे. बघा नीट लक्षात ठेवा. पुन्हा एकदा ऐका. सब्जेक्ट प्लस हॅड प्लस पीपी प्लस ऑब्जेक्ट आणि त्याचा जो उपयोग आहे तो उपयोग पण आपल्याला लगेच ताबडतोब बघायचा आहे. कारण की सगळ्यात महत्त्वाचं जे आहे त्याच्यात ते आपल्याला स्ट्रक्चर पाठ करणं आहे. म्हणून सांगायला लागलो हे बघा याचा उपयोग जो आहे ना तो उपयोग असा आहे की भूतकाळात एका विशिष्ट वेळेपूर्वी पूर्ण झालेली क्रिया सांगण्यासाठी परफेक्ट पास्ट टेन्स वापरला जातो. मी उदाहरण दिलेलं आहे. आय हॅड रिच्ड टू द स्कूल बिफोर द बेल रॅंग. म्हणजे मी शाळेमध्ये पोहोचलो होतो. कधी? बिफोर द बेल रॅंग. बेल वाजण्यापूर्वी. म्हणजे बेल वाजण्याची जी विशिष्ट वेळ आहे त्या वेळेपूर्वी कशाची क्रिया पूर्ण झाली होती? रिचिंगची, शाळेत पोहोचण्याची. अशा प्रकारे जेव्हा जेव्हा आपल्याला असं सांगायचं असतं की एका विशिष्ट वेळेपूर्वी ही क्रिया पूर्ण झाली होती तेव्हा तेव्हा आपल्याला परफेक्ट पास्ट टेन्स वापरावा लागतो. समजा उदाहरणार्थ आपण कधी कधी गावाला जायला निघतो. घाईघाईत बस स्टँडला जातो. पूर्ण आपण जाण्या अगोदरच बस निघून गेलेली असते. अशा वेळेला आपण असं म्हणू शकतो की द बस हॅड लेफ्ट द स्टेशन बिफोर आय रिच्ड देअर. म्हणजे मी तिथे पोहोचण्यापूर्वीच बस निघून गेली. द बस हॅड लेफ्ट द स्टेशन बिफोर आय रिच्ड देअर. अशा प्रकारे जेव्हा जेव्हा आपल्याला असं सांगायचं असतं की या वाक्यातली क्रिया
ही एका विशिष्ट वेळेपूर्वी भूतकाळात पूर्ण झाली तेव्हा हा परफेक्ट पास्ट टेन्स वापरला जातो. आता या वाक्याला आपल्याला प्रश्नार्थ काय नकारार्थी करायचे ते बघा. इथे मी स्ट्रक्चर लिहिलं आहे. प्रश्नार्थ करताना हॅड प्लस सब्जेक्ट प्लस PP ऑब्लिक V3 प्लस ऑब्जेक्ट. बघा आपण हेच वाक्य मी तुम्हाला करून दाखवतो वरचं वाक्य. आता या ठिकाणी सुरुवात कशाने करायची आहे? हॅडने. बघा हॅड त्याच्यानंतर सब्जेक्ट काय आलेला होता इथं? ही. त्याच्यापुढे PP काय आलेले आहे या वाक्यात? क्रॉस्ड. आणि ऑब्जेक्ट काय आलेले? द ब्रिज. BRIDGE आणि क्वेश्चन मार्क. हे झालं प्रश्नार्थक वाक्य. बघा वाक्यात हॅड आलं तर हॅडने सुरुवात. त्याच्यानंतर सब्जेक्ट काय होता? ही ला ही, PP ला PP. बघा या ठिकाणी PP आलं तर क्रॉस्ड, इथं PP जास्त तसं. त्याच्यानंतर हे ऑब्जेक्ट असेल तसं आणि शेवटी क्वेश्चन मार्क. हे झालं प्रश्नार्थ. आता याच वाक्याला निगेटिव्ह करायचं असेल तर सब्जेक्टला सब्जेक्ट, ही ला ही, त्याच्यापुढे काय? हॅड ला हॅड, त्याच्यापुढे काय? नॉट ला नॉट आणि PP काय आलेले? क्रॉस्ड आणि त्याच्यापुढे काय आलेले? ऑब्जेक्ट म्हणून ब्रिज आलेले. तसा हा शब्द ठेवून द्या आणि शेवटी फुल स्टॉप द्या. हे झालं निगेटिव्ह प्रश्न हे नकारार्थी झालं. बघा सब्जेक्टला सब्जेक्ट, हॅड ला हॅड, नॉट ला नॉट, PP ला PP आणि पुढचं ऑब्जेक्ट असेल तसं. अशा प्रकारे हे निगेटिव्ह बी झालं, ते वरचं इंट्रोगेटिव्ह झालं. तर आपण इंट्रोगेटिव्ह कसं करायचं ते बघितलं, निगेटिव्ह कसं करायचं ते बघितलं. आता तुम्हाला घरी करण्यासाठी, तुम्हाला स्वतःला करण्यासाठी 2 वाक्य देतो, नंतर चार्ट देतो, पुढचा प्रकार लिहून देतो. बघा she had stolen my chocolates. They had built a house in the village. हे 2 वाक्य तुम्ही घरी करा आणि आता तुम्हाला काय करतो मी चार्ट लिहून देतो पटाक. तुम्हाला त्या चार्ट मध्ये नंतर टाकायला वाक्य पण देतो. तर बघा सिंग्युलर आणि हे प्लुरल. प्लुरल म्हणजे काय? अनेक वचन. आणि सिंग्युलर एक वचन. आता बघा आय हॅड सोल्ड. सोल्ड म्हणजे विकले होते. याचा अर्थ होतो मी विकले होते. We had sold. आम्ही विकले होते. दुसरं you had sold म्हणजे तू विकले होते. त्याच्यानंतर पुन्हा एकदा you had sold म्हणजे तुम्ही विकले होते. आता he had sold म्हणजे त्याने विकले होते. she had sold इथं तिने विकले होते. आणि शेवटचं इट हॅड सोल्ड म्हणजे त्याने म्हणजे लहान मुलं असतात त्यासाठी इट वापरतात किंवा मग निर्जीव वस्तूसाठी इट वापरतात. अशा प्रकारे हे इट हा सब्जेक्ट जो आहे तो आपल्याला मेल आहे का फिमेल आहे माहित नसतं, तिथे इट वापरतो. बघा त्याने विकले होते. आणि ह्या तिन्हीचं अनेक वचन होतं दे हॅड सोल्ड म्हणजे त्यांनी विकले होते. तर मित्रांनो आता बघा आता मी जे अंडरलाईन केलेले आहे क्रियापदांना इथं अंडरलाईन केली. बघा इथं अंडरलाईन केली. आता मी काय करतो तुम्हाला अंडरलाईन केलेल्या क्रियापदाच्या जागेवर टाकायला दुसरी क्रियापद देतो. तुम्ही त्याच्यापासून वाक्य तयार करा, त्याचे अर्थ बी लिहा आणि अर्थ लिहिल्यानंतर हे जसे वाक्य दिले तुम्हाला 2 करायला तशा प्रकारे तुम्ही काय करा वाक्याला प्रश्नार्थ करा आणि नकारार्थ करा आणि
वाक्याचा अर्थ दिलाय. ठीक आहे. आता तुम्हाला इथे क्रियापद देतो. थ्रोन. थ्रोन म्हणजे काय? फेकले होते माहिती आहे तुम्हाला. त्याच्यानंतर बिटन. बीट म्हणजे मारणे. आणि चिवड. चिवड म्हणजे काय? सगळे. सगळे सगळे. अशा प्रकारे हे 3 क्रियापदे टाका, त्याच्यापासून असा चार्ट तयार करा आणि प्रत्येक वाक्याला काय करा, तुम्हाला प्रश्नार्थक आणि नकारार्थी करून बघा, जेणेकरून काय होईल की तुम्हाला पण ते कशा प्रकारे करायची त्याची प्रॅक्टिस होईल भरपूर. ओके फ्रेंड्स, जास्त वेळ घेत नाही कारण आपल्याला पुढे बघायचं आहे आणखी. तर थँक्यू व्हेरी मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ अँड फ्रेंड्स टेक केअर युअर सेल्फ अँड युअर फॅमिली. गुड बाय फ्रेंड्स.